रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी 5,000ची लाच मागितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। त्यामुळे येथील परिमंडल वन अधिकारी कार्यालयाचे वनपाल सागर पांडुरंग यादव वय वर्ष 43 राहणार मूळ गाव हसूर दुमाला तालुका करवीर सध्या राहणार गणेश बंगला साणे गुरुजी वसाहत कोल्हापूर याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसातून मिळालेली माहिती अशी की शेंद्री येथील तक्रारदार लाकूड व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता रुंदीकरणाबाबत होणारी झाडे निविदा प्रक्रियेतून घेऊन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। दरम्यान हेळेवाडी ते बुगडीकट्टी दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे। त्या रस्त्यात बाधित होणारी झाडे तोडण्याचा ठेका त्यांना लिलावाद्वारे मिळालाय। त्यानुसार त्यांनी आजरा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे झाडे तोडणे आणि वाहतुकीचा परवाना मागितला होता। त्यांचा अर्ज येथील परिमंडल वन अधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आल्याचं त्यांना समजले। दरम्यान आपल्या अर्जाचं पुढे काय झाले याच्या चौकशीसाठी ते येथील कार्यालयात आले होते। त्यावेळी वनपाल यादव यांनी अर्जाच्या चौकशीचा अहवाल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी 6,000 रुपये द्यावे लागतील असं सांगितले। तडजोडी अंती 5,000 देण्याचे ठरले होते। त्या संदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। 29 एप्रिल 2025 रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकानं पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली। त्यात यादव यांना स्वतःसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं, परंतु त्यांना लाच स्वीकारलेली नाही। तक्रारदाराच्या फिर्यादीवरून गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला अधिक तपास करत आहेत।